नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। घरच्या प्रवेशद्वार म्हणजे आपल्या घराचं भाग्यद्वार असतं। आपण दररोज ज्या डोअर मॅटवर पाय ठेवून घरात प्रवेश करतो त्याचा आपल्या घराचा ऊर्जा, सुख, समृद्धी आणि सकारात्मकतेवर मोठा प्रभाव पडतो। हे तुम्हाला माहिती आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वास्तूनुसार डोअर मॅटची योग्य जागा, कोणत्या दिशेला कोणता रंग वापरावे, डोअर मॅट ठेवताना टाळायच्या मोठ्या चुका आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढणारे खास उपाय। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक सोपा पण प्रभावी वास्तू उपाय सांगणार आहे। डोअर मॅट वास्तू महत्त्व। वास्तुशास्त्रानुसार घरात येणारी ऊर्जा मुख्यतः प्रवेशद्वारातून येते। डोअर मॅट म्हणजे बाहेरची नकारात्मक ऊर्जा आणि धूळ घरात येऊ न देणारे पहिला अडथळा आहे। योग्य डोअर मॅट घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते, नकारात्मक ऊर्जा थांबवते, घरात शांतता आणि सुख वाढवते। चुकीचा डोअर मॅट वाद वाढता, आर्थिक अडचणी येऊ शकता, घरात अस्वस्थता निर्माण होते। दिशेनुसार योग्य रंग। पूर्व दिशा हिरवा, हलका निळा, नवीन संधी, प्रगती। उत्तर दिशा हिरवा, हलका निळा, धन आणि करिअर। पश्चिम दिशा पांढरा, राखाडी, स्थिरता आणि शांतता। दक्षिण दिशा लाल, तपकिरी, ताकद आणि संरक्षण। चुकीचा रंग वापरल्यास ऊर्जा असंतुलित होते। डोअर मॅटची योग्य जागा। मुख्य दरवाजाच्या बाहेर, दरवाजाच्या मध्यभागी, स्वच्छ आणि सरळ। आतल्या बाजूला खूप पुढे नाही, उलटा ठेवू नका, फाटलेला किंवा घाणेरडा ठेवू नका। टाळायच्या मोठ्या चुका। तुटलेला डोअर मॅट, काळा रंग मुख्य दरवाजासमोर, देवतांचा फोटो असलेली मॅट, खूप मोठा किंवा खूप छोटा। सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपाय। दर आठवड्याला स्वच्छ करा, दर 6-8 महिन्यांनी बदला। प्रवेशद्वाराजवळ रोप ठेवा, सायंकाळी दिवा लावा। मित्रांनो, छोटा डोअर मॅट सुद्धा आपल्या घराचं नशीब बदलू शकतो। फक्त योग्य दिशा आणि रंग आणि स्वच्छ महत्त्वाची आहे। जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। धन्यवाद।